रवा बेसन पीठपासून आपण नेहमी अगदी वेगवेगळे प्रकारचे पदार्थ तयार करत असतो, पण आज आपण अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अशी रवा आणि बेसन पिठाची बर्फी बघणार आहोत। त्यासाठी सर्वात आधी आपण एका प्लेटला तेल लावून किंवा तूप लावून सगळ्यात आधी आपण ठेवून दिले। त्यानंतर लगेच साईडला कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये रवा अगदी मंद आचेवरती छान भाजून घेतला। लगेच त्यामध्ये बेसन पीठ टाकून त्याला देखील आपण छान तूप सुटेपर्यंत भाजून घेतले। बेसन भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा वेलची पावडर टाकून आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी साखर मिक्स करत त्याचे अगदी छान एक तारी असा पाक तयार करून घेतलाय। पाक तयार केल्यानंतर लगेच आपण जे मिश्रण भाजून घेतलं होतं त्यामध्ये सिरप मिक्स करून मंद आचेवरती पुन्हा 1 ते 2 मिनिटं आपण याला शिजवून घेतले। बघू शका या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झाल्यानंतर लगेच आपण प्लेटमध्ये याला सेट करून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर आवडीनुसार आपण आता बर्फी कट करून घेऊया। बघू शकाल अगदी तोंडात टाकतात विरघळणारी अगदी छान अशी रवेदार बेसनची अशी बर्फी आपली तयार आहे।